नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण आजीच्या पद्धतीनं ताजा मसाला वाटून काळं चिकन बनवूया. तर यासाठी बघा मी हे 1 किलो चिकन चांगलं स्वच्छ 2 पाण्याने धुवून या ठिकाणी घेतलेलं आहे. तसंच या चिकनला लावण्यासाठी पेस्ट तयार करण्यासाठी लसूण, हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे. तर आता हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकू. आता यात टाकूया चिकनमध्ये आपण टाकतोय हळद, मीठ, मीठ जरा चांगलंच टाकायचंय म्हणजे आपल्याला पीस हे छान लागतील. आणि ही वाटलेली जी पेस्ट आहे, पातळ पेस्ट, ही पण आपण याच्यामध्ये टाकूया. हे छान अशी मिक्स करून घेऊ. हे टाकलेलं साहित्य जे आहे हे पूर्ण चिकनला आपल्याला घोळसून घ्यायचंय. तर इकडं मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये मी टाकते तेल. दीड पळी तेल टाकलेलं आहे मी. तेल छान गरम होऊ द्यायचंय. आता याच्यामध्ये टाकण्यासाठी मी हा 1 कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो. तेल गरम झालंय, आपण टाकूया आता कांदा. हा कांदा आता चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांद्याचा कलर चेंज व्हायला लागला की मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पण टाकायचा आहे. कांदा आणि टोमॅटो हे छान असे परतून घेऊ. टोमॅटो मऊ झाला पाहिजे. कांदा आणि टोमॅटो हे आता छान असे मऊ झालेले आहेत. आता याच्यामध्ये हे आपण पेस्ट, आलं लसूणची पेस्ट आणि हळद मीठ टाकलेलं होतं ते चिकन आपण याच्यामध्ये टाकूया. छान याला हलवून घ्यायचंय. बघा, कुकरमध्ये तर आपण नेहमीच चिकन करतो, पण असं पातेल्यामध्ये शिजायला टाकून चिकन एकदम छान असं चवदार होतं. त्यासाठी आज आपण हे पातेल्यातच शिजायला टाकतोय. आज कुकरचा वापर करणार नाहीत. आता या पातेल्यावर 1 झाकण ठेवू आणि त्याच्यावर आपण पाणी ओतून ठेवू. हे पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला या चिकन मध्ये टाकायचे ते. तोपर्यंत इकडे मी गॅसवर एका ठिकाणी हे चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि इथंच 2 कांदे, 1 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या आणि खोबऱ्याचा तुकडा हा भाजायला ठेवलेला आहे. इकडे पाणी पण आता छान चिकनच्या पातेल्यावरचं गरम झालेलं आहे. हे पाणी आपण चिकन मध्ये टाकून घेऊ. आणखीन 1 ग्लास आपण पाणी गरम करायला ठेवूया. आता गॅसवर बघा हे कांदा, खोबरं, टोमॅटो आणि हिरवी मिरची ही छान अशी भाजून घेतलेली, मस्त भाजलेली आहे. आता ह्याचे
बारीक असे तुकडे करू आपण आणि मिक्सरला लावू. त्याच्या अगोदरच बघा हा मसाला घेतलेला आहे मी. तेजपत्ता आहे, धने आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, मिरी आहे, दगडी फूल आहे आणि वेलची आहे. तर हे जे मसाले, खडा मसाला आहे, हा खडा मसाला अगोदर आपण भाजून घेऊ. लोखंडी तवा ठेवला आहे गॅसवर आणि हा तवा गरम झाल्याच्या नंतर त्यात थोडंसं तेल टाकून सगळ्यात अगोदर धने भाजून घेऊ. तेजपत्ता, जास्त वेळ लागत नाही याला. गॅस एकदम कमी ठेवून भाजायचं आहे आपल्याला. दगडफूल, मसाल्याचा एकदम छान वास सुटलेला आहे बघा घरामध्ये. आणि हे घेतलेले मसाले एकत्रच टाकलेत. सर्व मसाला एका साईडला काढून घेऊ आणि त्याच तव्यावर आपण लाल तिखट हे टाकणार आहेत आणि ते पण आपण भाजून घेणार आहेत छान. तुमच्याकडं लाल जर वाळलेल्या मिरच्या असतील तर त्यावेळेला तुम्ही मिरच्यांचा वापर पण करू शकता. सगळा मसाला आता छान असा भाजून झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकलाय आणि कांदा, खोबरं, टोमॅटो आणि हिरवी मिरची त्याचे तुकडे करून आपण ते पण आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि सोबतच कोथिंबीर टाकू आणि छान अशी पाणी टाकून याची पातळ बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. चिकन मध्ये पाणी टाकू परत. लक्ष ठेवायचंय नाही तर चिकन खाली चिकटेल, करपण्याची शक्यता असते. चिकन छान आता शिजत आलेलं आहे. इकडे भाजीसाठी मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता वाटलेला हा जो मसाला आहे, हा मसाला आपण परत आणखीन तव्यावर परतून घेणार आहे. तवा गरमच आहे, त्याच तव्यामध्ये मी परत तेल टाकलेलं आहे. 2 पळी तेल टाकते. बघा असा ताजा मसाला करून ज्यावेळेस आपण भाजी करतो ना, त्याला एक वेगळीच चव येते आणि खूप छान लागते. आता हा वाटलेला जो मसाला आहे, त्याची पेस्ट आहे, ही पेस्ट आपण या तव्यावर टाकून छान अशी मंद आचेवर आपण परतून घेणार आहे. बघा मी गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि ही पेस्ट आहे ना मसाल्याची, ही सगळी आपण एकदम कमी गॅसवर छान अशी परतून घेऊ. एकसारखं त्याला हलवत राहायचंय. लसूण राहिला, मंद आचेवर याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. एकसारखं मिक्स करत राहायचंय ते. या मसाल्याला आता तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चिकनचं थोडंसं रस्सा आहे ना तो टाकणार आहे, म्हणजे हा मसाला आपला खाली तव्याला चिकटणार नाही. याच्यात आपण 1 चमचा चिकन मसाला टाकूया. नाही टाकला तरी चालतो, तुम्हाला आवडत असेल तर टाका.
कारण आपण खडा मसाला हा भरपूर घेतलेला आहे आणि वाटून पण घेतलेला आहे तो, त्याच्यामुळे वेगळा मसाला टाकण्याची याच्यामध्ये काही आवश्यकता नसते. मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता हा मसाला जो आहे तो मसाला आपण शिजलेलं चिकन आहे ना या चिकन मध्ये टाकू. मिक्स करून घेऊ छान. आता या वेळेला आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं आवश्यकतेनुसार याच्यामध्ये गरम पाणी आपण मिक्स करूया. मस्त कलर आलेला आहे भाजीला. चवीपुरतं मीठ आता आपण बेतानच टाकणार आहेत, कारण की आपण सुरुवातीला चिकन मध्ये 3 चमचे मी मीठ टाकलेलो. छोटे आहेत चमचे. बघा भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. आता याला एक छान अशी उकळी येऊ देऊ आपण. किती कट किती छान आलेला आहे. वरून आता टाकू कोथिंबीर. छान दिसते भाजी. एक वेळेस मिक्स करून घेऊ आपण ही कोथिंबीर जरा खाली. छान उकळी आली बघा भाजीला. तर अशा पद्धतीनं अशा प्रकारे आपलं आजीच्या पद्धतीचं हे ताजा मसाला वाटून आपलं काळं चिकन तयार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.